सप्रेम जय भीम आणि नमस्कार. मी साधना विनोद मोरे सांताक्रूज अकोला येथे राहते आणि ह्या वर्षी मी आणि माझ्या मिस्टरांनी 10वी दिली होती आणि दोघेही पास झालो. अ, आणि आत्ताच 5 ऑगस्टला मासूम संस्थेतर्फे आम्हाला आमचा सत्कार करण्यात आला. जो कार्यक्रम आयोजित केला होता विद्यार्थी गुणगौरव समारंभ. त्याच्यामध्ये मला आणि माझ्या मिस्टरांना ट्रॉफी दिली आणि आमचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्टिफिकेट सुद्धा आम्हाला दिले मासूम संस्थेतर्फे आणि खूप प्राऊड फील होतं की ह्या वयामध्ये आम्ही एवढ्या मोठ्या गॅप नंतर 10वी दिली आणि खरोखरच पास झालो. तर मला सांगण्याचा माझा उद्देश हाच आहे की या मागे सर्व आमच्या शिक्षकांची मेहनत आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली. आमच्याकडून सर्व अभ्यास वगैरे सगळा करून घेतला आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. जेव्हा आनंदरत्न विद्यालयाबद्दल माहिती मिळाली, की आनंदरत्न विद्यालयामध्ये आपण रात्र शाळेमध्ये आपण जाऊ ना, म्हणजे आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकतो. माझी मैत्रीण वैदेही धुरे हिने मला त्याबद्दल माहिती दिली आणि खरोखरच मला शिक्षणाची अ, आवड तर होतीच, परंतु तेव्हा शिक्षणाची अ, म्हणजे महत्त्व समजलं नाही आणि त्याच्यामुळे शाळा सोडली अर्ध्यातच. दादांची इच्छा होती शिकावं, पण तेव्हा शिक्षणाचं महत्त्व कळलंच नाही आणि शाळा सोडली. पण कुठेतरी खंत होती, की आपलं शिक्षण अधुरं राहिलं, शिकायला पाहिजे होतं. माझ्याबरोबरचे जे विद्यार्थी अ, होते ते खूप चांगले जॉबला वगैरे जातात. तर वाटत होतं, की खरंच आपलं अपुरं शिक्षण असल्यामुळे आपण चांगला आपल्याला जॉब नाही मिळू शकत, नाही करू शकत. परंतु आनंदरत्न विद्यालयाबद्दल जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा आम्ही ॲडमिशन मी, माझी मैत्रीण मारिया आणि प्रतिभाताई यांना मी माहिती दिली, की असं-असं शाळा आहे. आपण सकाळी काम करून संध्याकाळी आपण शिकायला सुद्धा जाऊ शकतो. परंतु त्या पण घाबरल्या, की एवढ्या गॅपनंतर आपण काय आता अभ्यास करणार आणि कसं शिकणार? पण मी त्यांना म्हटलं, की नाही आपण जेव्हा लहानपणी जेव्हा आपण शाळेत गेलो तेव्हा आपल्याला काही नव्हतं येत ना. मग जेव्हा आपल्याला शिक्षक जेव्हा शिकवत होते तेव्हा आपल्याला यायला लागलं. तर जाऊया आपण करूया ॲडमिशन आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा सांगितलं. तर त्यांनीही मला हे केलं, की "हां, जा आणि माझंही ॲडमिशन कर. आपण जाऊया शाळेमध्ये." म्हणजे बोलायचे, की काही लोकं, की आता ह्या वयामध्ये कुठे जातात शिकायला वगैरे. पण आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि 8वी मध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करायला घेतला, तेव्हा तिथे चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं मुख्याध्यापिकांनी, आमच्या सर्व आनंदरत्न विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी. म्हेत्रे सर असतील, आठवले सर, डांगे मॅडम यांनी खूप खूप आम्हाला जेव्हा ॲडमिशन घेतलं आणि रोज आम्ही शाळेत जायचो, खूप छान प्रकारे शिकवलं. म्हणजे माझ्या मैत्रिणीला मुलाक्षरं सुद्धा विसरल्या होत्या. त्या आ, पासून क, का, की पासून चालू केलं आणि छान प्रकारे शिकवलं आणि आमचा उत्साह एवढा वाढवला, की आम्हाला शिक्षणाची पण आवड निर्माण झाली आणि छान प्रकारे आम्हाला शिक्षण तिथे घेता आलं. जेव्हा पण आम्ही लेट जायचो, कधी कामातून उशीर झाला, तर कधी आम्हाला म्हणजे समजावून घ्यायचे. कधी ओरडले नाही किंवा काय. लहानपणी खूप ओरडा मिळायचा शाळेमध्ये. पण छान प्रकारे आम्ही तिथे म्हणजे दडपण आलं नाही. दडपण नसल्यामुळे अभ्यास पण चांगला व्हायचा आणि छान प्रकारे आमच्याकडून त्यांनी करून घेतला अभ्यास. 8वी, 9वी, 10वी आणि आम्ही सगळ्या कार्यक्रमामध्ये एन्जॉय केलं. स्पोर्ट्समध्ये एन्जॉय केलं. म्हणजे खूप लहानपण परत जगता आलं आनंदरात्र विद्यालयामध्ये जाऊन. आणि त्या दिवशी कार्यक्रमाच्या दिवशी मला जास्त म्हणजे 2 मिनिटं मी मागून घेतली होती. कारण वेळेचं बंधन होतं. खूप वेळ झाला होता. पण 2 मिनिटं मागून घेतली मी आणि त्यांनी मला दिलं. त्याच्याबद्दल मासूम संस्थेचे मी खूप आभारी आहे. पण सगळ्यांचं तिथं नाव घेता आलं नाही. आमच्या मागे जी मेहनत होती आमच्या शिक्षकांची आणि त्यांच्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकलो.
मैत्रे सर, आठवले सर, डांगे मॅडम आणि मासूमचे पण आम्हाला जे शिकवायला येत होते 8वी, 9वी, 10वी पर्यंत शिंदे सर असेल, प्रथमेश सर, देवरे सर, नारायण सर, छान प्रकारे सगळ्या विषयांचं म्हणजे छान प्रकारे त्यांनी आम्हाला शिकवलं. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजेल असं. परब सर जेव्हा प्रथमेश सरांची 9वी मध्ये आम्ही असताना बदली झाली त्यांची, दुसऱ्या शाळेवर गेले. तर कसं गणित करणार? तेव्हा पण आम्हाला टेन्शन आलं होतं. पण सरांनी पण आमच्यासाठी म्हणजे मेहनत घेतली, की तुम्ही घाबरू नका. जेव्हा पण मला वेळ मिळेल तेव्हा मी शिकवायला येईल. त्यांनी पण आम्हाला शिकवायला म्हणजे आमच्या वेळेनुसार त्यांनी आमच्या इथे सांताक्रूजला येऊन शिकवलं आणि परब सर पण मासूम संस्थेकडून आले त्यांच्यानंतर. तर त्यांनी सुद्धा छान प्रकारे आम्हाला गणित शिकवलं. तसेच मैत्रे सर आम्हाला इंग्लिश शिकवायचे आणि छान प्रकारे जोपर्यंत मला तर इंग्लिश विषय आवडायचा पहिल्यापासून, पण आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना इंग्लिश थोडंसं म्हणजे नाही समजायचं काही विद्यार्थ्यांना. तर छान प्रकारे 10-10 वेळा कसं करायचं, कसं हे करायचं, तर छान प्रकारे त्याने आम्हाला शिकवलं. 10वी ला बोर्ड एक्झाम आली तेव्हा टेन्शन यायचं, की असं कसं होईल की नाही सर. पण आम्हाला प्रोत्साहन दिलं, की नाही तुम्ही करा अभ्यास, होईल तुमच्याकडून. आणि जे पण मासूम संस्थेकडून जे आम्हाला आमच्या शाळेत व्हिजिटला यायचे त्यांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं, की तुम्ही अभ्यास करा, रोज शाळेत या, पास होणार तुम्ही नक्की. आणि खरोखरच आम्ही जेव्हा रात्रीचा अभ्यासाला बसायचो तेव्हा 1:30-2 वाजायचे. मी आणि माझे मिस्टर. टाईमच समजायचा नाही, की बाबा आता 1:30-2 वाजलेत. अ, असं म्हणजे एकमेकांकडून अभ्यास करून घ्यायचो. हे असं नाही, ते तसं. आणि छान बालपण जगता आलं. अ, बोलतात ना, की परत बालपण आपल्याला मिळालं पाहिजे. परंतु आनंद रात्र विद्यालयामध्ये आम्ही गेलो आणि खरोखर परत लहान होता आलं. खूप एन्जॉय केलं. नवीन मैत्रिणी भेटल्या. आमचं म्हणजे सुखादुःखात आम्ही टेन्शन 3 तास कसे जायचे टेन्शन फ्री आणि अभ्यास मजा वाटायची म्हणजे अभ्यास करायला पण दडपण आलं नाही. तर ह्यामागे जे आत्ता आमचा सत्कार केला आणि त्याच्या मागेच सगळं आमच्या शिक्षकांचा, मुख्याध्यापिकांचा सगळ्यांचं खूप सपोर्ट आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही हे 10वी एक्झाम पास करू शकलो. त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्यासाठी आणि जो आता सत्कार झाला तर खरोखरच मी त्यांनाच डेडिकेट करते, की त्यांच्यामुळे शक्य होऊ शकले. एवढ्या मोठ्या गॅपनंतर आमचं शिक्षण करणं म्हणजे आणि कामातून जाऊन अभ्यास वगैरे करणं आणि म्हणजे करता आलं. कारण त्यांनी आमच्याकडून एवढी मेहनत घेतली, की आम्ही ते त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं, की हां, कराल आणि तुम्ही करूनच दाखवाल आणि खरोखर आम्ही करून दाखवलं. तर मला तिथे कार्यक्रमाच्या दिवशी मला बोलता आलं नाही जास्त वेळ आणि 2 मिनिटं मागून घेतली होती बोलण्यासाठी. पण सगळ्यांची नावं नाही घेता आली मला तिथे. तर तसेच परत मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आनंद रात्र विद्यालयाचे, मासूम संस्थेचे, आमच्या मुख्याध्यापिका सोनवणे मॅडमचे आणि आमचे सर्व शिक्षकांचे. त्यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकलं आणि खरोखरच मनापासून त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.